नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण एकाच घरातले एकाच कस्टमरने आपल्याकडे 6 ब्लाऊज टाकलेत. तर तिघी जणींचे 2-2 ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज कॉलरचे म्हणजे 6 ब्लाऊज आपले कॉलरचे आहेत, फक्त साईज वेगवेगळी. तर तुम्ही याची कटिंग बघा 6 ब्लाऊजची. म्हणजे मी एकावर एक ठेवून 2-2 ब्लाऊजची कटिंग करणार. सेम ब्लाऊज आहे. फरक एवढाच आहे का कॉलर ब्लाऊज आणि 20 इंचाची बाही आहे. 36 साईज आहे आणि एक 38 आहे आणि एक 32-34 असं काहीतरी आहे, कारण मी लिहून ठेवलेलं माप. आता सध्या आपण ह्या 2 ब्लाऊजची कटिंग बघू, 36 आणि 38. तर मी अगोदर 2 ब्लाऊज ठेवून घेते एकावर एक, कारण एकाच कस्टमरचे किती जरी असले तर आपण एकावर एक ठेवून कट करू. तर हे 2 मी बाजूला करते आणि हे 2 आपण व्यवस्थित टाकून घेऊ. बघू शकतात आपण एकावर एक ठेवून व्यवस्थित घेतले. आता हा कपडा कस्टमरने 1.25 मीटर ते पावणे म्हणजे 1.5 मीटर जवळजवळ दिलेला आहे, कारण बाही भरपूर मोठी 20-21 इंचाची बाही आहे. तर मग आपण याच्यामध्ये सगळ्यात अगोदर घ्यायची ती म्हणजे उंची. तर उंची कस्टमरची शिवून आहे 15.5 इंच. तर आपण 14 इंचाची उंची आहे. तर आपण 15 इंचावर एक मार्किंग करू. आता ज्या वेळेस आपण कॉलरचा ब्लाऊज शिवतो तर कोणता फरक केला पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. का छोटे छोटे पॉईंट आपल्या लक्षात आले पाहिजे. जेवढं शोल्डर येतं, जसं आपण ड्रेसला शोल्डर मोजतो त्यानुसारच याला शोल्डर घ्यावं लागतं. कस्टमरचं शोल्डर होतं 15 इंच, तर आपण 7.5 वर एक मार्किंग केली, बरोबर. म्हणजे निम्मं घ्यायचं आपल्याला. 15च्या निम्मं आलं 7.5 इंच. आणि त्याच्यानंतर थोडंसं परत एकदा आपण 7.5 वर एक मार्किंग करू, म्हणजे आपल्याला ही लाईन कंप्लीट करता येते, बरोबर. आता आपण काय करायचं आहे, 7.5 वर आपण एक मार्किंग करायची. जेवढं शोल्डर आलं तेवढं आपण एक मार्किंग केली. त्याच्यानंतर आपल्याला कंपल्सरी ज्यावेळेस आपला कॉलर ब्लाऊज असतो त्यावेळेस शोल्डरकडून आपल्याला 1 इंच, बरोबर 1 इंच, पाऊण इंच नाही तर 1 इंच आपल्याला खाली उतरावं लागतं. आता त्याच्यामध्ये आपण हा 36 साईजचा ब्लाऊज कट करते. चेस्टमध्ये कमी पण शोल्डर भरपूर बसला 15 इंच. तर आपण 36चा चौथा भाग काढायचा आहे. 18 इंच आपला हा दुसरा भाग येतो आणि 9 इंच आपला हा चौथा भाग येतो. तर 9 इंचावर आपण एक मार्किंग करायची. त्याच्यानंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची. तुम्ही 1.5 ते 2 इंच ठेवू शकतात. 1 इंच परत मी एकदा पाठीमागं आले. जसं आपण इथं 1 इंच खाली घेतलं होतं, तर पाठीमागं पण 1 इंच मागं घ्या. त्याने काय होतं, फिटिंग एकदम व्यवस्थित येऊन जाते. आता याच्या निम्मं आपण जरी केलं 6.5, तर इथं आपल्याला एक पॉईंट येतो आणि त्याच्यानंतर आपण ह्या पॉईंटपासून 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि 1 इंचावर एक करायची, बरोबर. त्याच्या आता आपण काय करायचं आहे, हा पॉईंट याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, म्हणजे कटिंग एकदम ही प्रॉपर व्यवस्थित होऊन गेली. आता आपल्याला गळा कितीचा घ्यायचा आहे, 2.5 इंचाचा गळा घेऊया. 2.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे आपल्याला. ही पाठीमागची बाजू आहे, तर 1 इंचाचाच गळा घ्यायचा आहे आपल्याला. आता ज्यावेळेस 1 इंचाचा गळा येतो, मधून एक आपण लाईन घेतली आणि नॉर्मल आपल्याला, जास्त गोल पण नाही तर नॉर्मल एक आकार द्यायचा आहे. नंतर शोल्डर उतार आपल्याला गळ्यापासून द्यावं लागतं, बरोबर. आता आपल्याला कंबर चेक करायचं. कस्टमरचा कंबर आहे 30चा चौथा भाग येतो 7.5 इंच. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन राहून जाते. ही लाईन याला जोडायची आणि ही लाईन याला जोडायची, बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, कटिंग. आता मी गळा ज्यावेळेस आपल्याला स्टिच करायचं त्यावेळेस मी गळा जोडते, कारण आपल्याला अजून फ्रंट भाग कट करायचा आहे. तर त्याच्यासाठी मग गळ्यानंतरच आपण कटिंग करू. साईज कोणती पण असू द्या, हीच पद्धत वापरायची. सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपल्याला ज्यावेळेस पाठीचे टक्स घ्यायचे त्यावेळेला काय करायचे, हा भाग आपल्याला इथं ठेवायचा आहे आणि नंतर मग आपल्याला एक पॉईंट द्यायचा. पॉईंट दिल्याच्या नंतर आपण टक्स घेऊ शकतो 4-4.5 इंचापर्यंत. आता हा झाला आपला पाठीचा भाग एकदम बरोबर तयार. आता काय करू आपण, हा कपडा याच्यावरून घ्यायचा आहे, कारण आपण या कपड्यावर दाखवले तर आपण वरच्या साईडने घेऊ. बंद बाजू समोरूनच गेली,
ओपन बाजू माझ्याकडून आली. हे जसं आहे तसं आपल्याला परत एकदा टाकून घ्यायचं आहे. आता मी लाल कपड्याचा भाग उचलला, कारण त्याच्यावर तुम्हाला लक्षात येणार नाही. आता त्याच्यानंतर आपण जसं आहे तसं ठेवून घेतले. आता नॉर्मल इकडं फक्त आपण जसं काचपट्टी बटनपट्टी जोडतो, तर जोडताना जेवढी शिलाई मार्जिन राहते तेवढंच मी भाग सोडून दिलाय. बाकीचं आपल्याला कटिंग करायची. आता साईज कोणती पण असू द्या. आता हा 4 टक्समध्ये शिवायचा आहे आपल्याला का प्रिन्सेसमध्ये, बऱ्याचशा गोष्टींचा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर आपण हा 4 टक्समध्ये शिवणार आहोत. तर प्रिन्सेसची पण बऱ्यापैकी मापं अशाच असू शकते. आता हा बंद भाग जो आपण हा बंद भाग आहे, आणि ज्यावेळेस आपण पुढचा भाग कट करतो तर ओपन दोन्ही बाजूने जरी असला तर काही हरकत नाही. आता आपण गळा कितीचा घेतला होता? 2.5 इंचाचा. तर सगळ्यात अगोदर 2.5 इंचावर आपण गळा टाकू. फ्रंट गळा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतोय. हा मी 7 इंचाचा गळा घेतलाय. नंतर आपण याला वेगळ्या पद्धतीने गळा देऊ शकतो, जे तुम्हाला आवडेल त्यानुसार. आता इथपासून आपण अर्ध्या इंचाच्या अंतरावर याला कटिंग करायची. आतमधला भाग आपल्याला कट करायचा, बरोबर. आता आपल्याला 10.5 इंचावर एक पॉइंट काढायचा आहे. त्याच्यानंतर आपण 2.5 ते पावणे 3 इंच हुक पट्टीकडून आणि 2.25 इंच आपण फिटिंग बाजूने, आणि ही लाईन मग आपल्याला सरळ आखून घ्यायची. आपण ही साईड 3 इंच आणि ही 2.5 जरी घेतली तरी चालते. कस्टमरला क्रॉस पट्टी जास्त मोठी नको होती, म्हणून मग आपण 2.25 ह्या बाजूने घेतले आणि पावणे 3 इकडच्या बाजूने घेतले. आता आपल्याला टक्स पॉईंट कितीचा घ्यायचा आहे? जवळजवळ पावणे 4 इंचाचा. कितीचा घेणार आपण? पावणे 4 इंचाचा. तोच टक्स आपल्याला वरती घ्यायचा आहे 1 इंचावर. 1 इंचावर टक्स घेतल्याच्या नंतर आपल्याला फ्रंट टक्स पण 1 इंचाचा घ्यायचा आहे, जास्त घ्यायचा नाही. आता त्याच्यानंतर आपण 1.5 इंचावर बाकीचे टक्स घेणार आहोत. समोरचा फ्रंट टक्स घ्यायचा आपल्याला 2.5 इंचाचा, आणि इकडचा टक्स आपल्याला 1.5 इंचाचा. म्हणजे हा टक्स जो आहे हा अशा पद्धतीने आपण याला बॉक्स करू शकतो. आणि नंतर मग हा टक्स जाणार ह्या बाजूला, आपला हा टक्स जातोय आपला या बाजूला. नंतर हा टक्स आपला इकडच्या बाजूला जाणार, आणि हा टक्स आपला म्हणजे नॉर्मल जसं आपण पाठीचा टक्स जोडतो त्यानुसार जरी आपण टक्स घेतले तरी काहीच हरकत नाही. त्यानुसार टक्स एकदम फिटिंगला व्यवस्थित येऊन जातात. आणि अर्धा ते पाऊण इंच आपल्याला क्रॉसपट्टी खाली घ्यायची. त्याचं कारण काय, का ज्या वेळेस आपण कटिंग करतो तर इथं पण आपली एक शिलाई येते, इथं पण जाते. मग कपडा त्याच्यामध्ये कमी होऊन जातं, मग समोरचा भाग कमी पडू नये त्याच्यासाठी मग आपण अर्धा ते पाऊण इंच जास्त घ्यायचे. तर किती कमी वेळामध्ये आणि सोप्या पद्धतीने आपण ह्याची कटिंग केली. क्रॉस पट्टी अगोदर बाजूला काढू, कारण क्रॉस पट्टी आपल्याला किती लागतात? 4. गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. याच कस्टमरचे हमेशाचे ब्लाऊज आपल्याकडेच असतात, कारण फिटिंग खूप सुंदर पद्धतीने येऊन जाते. अशा पद्धतीने हा 4 टक्स ब्लाऊज झालाय कॉलरमध्ये. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा, आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बाही कटिंग बघू शकता.